तुम्हाला हे कोणी सांगितलं नसेल, पण मी सांगते. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहे. तर नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. मी आरती, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर आपल्यापैकी बऱ्याच जणींचं असं होतं, की घरात तर कामाचा ढीग पडलाय, पण काम करायची इच्छा पण होत नाही. मग आपलं घरकाम असू द्या, ऑफिसचं काम असू द्या, डेली रुटीन असू द्या किंवा अभ्यास असू द्या. मग आपलं मन काय म्हणतं, आज नको, उद्या करूया. आता दरवेळेस हा आळस असतो असं नसतं बरं का. कधी-कधी आपलं बोरिंग डेली रुटीन असतं किंवा आपली मानसिकता नसते किंवा आपल्या लॅक ऑफ क्लॅरिटी असते. त्याच्यामुळे हे होतं. तर आज मी तुम्हाला अशाच काही सोप्या आणि साध्या टिप्स सांगणार आहे, जे जे जर तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये जर त्या यूज केल्या ना, तर तुम्हाला कामाचा कंटाळा पण येणार नाही आणि झटपट अशी तुम्हाला तुमची कामं पण होतील. नंबर 1, 5 मिनिटांचा नियम. आता हे काय म्हणतात? तर तुम्ही अगोदर स्वतःला तयार करायचं, की मी आता फक्त स्वतःला 5 मिनिटं देणार आहे. बेडरूममध्ये जाणार, फक्त 5 मिनिटात जी कामं होतील मी ती करणार. आणि तुम्हाला खरं सांगते, तुम्ही बेडरूममध्ये कपड्यांच्या घड्या घालता-घालता किंवा ब्लँकेटची घडी घालता-घालता तुमचं बेडरूम कधी क्लीन होतं हे तुम्हालाच कळत नाही. उदाहरणार्थ तुम्ही जर किचनमधली भांडी मांडायला गेले, तर ती भांडी मांडून झाल्यानंतर किचन कट्टा किंवा गॅस कधी क्लीन होतो हे पण तुम्हाला समजणार नाही. म्हणून 5 मिनिटांचा नियम करा. फक्त उठून तिथपर्यंत जाण्यासाठी स्वतःला तयार करा. तिथे गेला ना, की आपोआपच तुमचं सगळं काम होतंच. नंबर 2, कामाला गेम कसं बनवायचं? आता उदाहरणार्थ आपली मैत्रीण, शेजारी किंवा युट्यूबर सकाळी उठते आणि सगळी घरातली कामं करून घेते. मग आता मी पण तसंच केलं पाहिजे का? तसं नाही. कारण प्रत्येक वेळेसच आपली एनर्जी, एक मिनिट हां, बाहेरचा आवाज येतोय का? तर नाही. कारण प्रत्येकाचं डेली रुटीन किंवा शेड्यूल वेगवेगळं असतं. त्यामुळे आता जर तुम्ही गावाला कधी गेला सुट्ट्यांमध्ये, तर गावाकडे कसं असतं, लवकर स्वयंपाक होतो, लवकर झोपणं होतं, त्यामुळे लवकर उठणं होतं. पण जर तुम्ही सिटीत राहिला असाल, तर जर आपल्याला लहान मुलं असतील, तर ते आपल्याकडून शक्य होणार आहे का? त्यामुळं लोड घ्यायचा नाही. काम शेड्यूल असेल त्याच्यानुसार कामामध्ये बदल करत राहा. स्वतःला जास्त ताण देऊ नका. नंबर 3, आपण का करतो हे लक्षात घ्यायचं. उदाहरणार्थ, तुम्ही जर स्वयंपाक करता, तर तो कशासाठी का करता? कारण आपल्या घरातल्यांची हेल्थ चांगली राहावी म्हणून स्वयंपाक करता. आता घरातली तुम्ही स्वच्छता करता, ती का करता? कारण घर स्वच्छ राहिलं की मन प्रसन्न राहतं. त्यामुळं तुम्ही हे शोधा की तुम्ही का करता? का हे जर तुम्हाला समजलं, तर ते कसं याचं पण उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. नंबर 4, फोकस कसा वाढवायचा? आता फोकस वाढवायचं म्हणजे काय? उदाहरणार्थ समजा, आता आपण असं म्हटलं, की चला आता जेवण वगैरे झालंय, पण आता आपण मुलांसाठी छान स्नॅक्स बनवूया आणि तुम्ही गेला किचनमध्ये. किचनमध्ये गेला आणि किचनवर सगळा पसारा आहे. तुमची इच्छा होईल का स्नॅक्स करायचा? होणारच नाही. किंवा एखाद्या दिवशी तुम्ही असं ठरवलं, की चला आज मस्त असं तयार व्हायचं आणि कपाटामध्ये गेला, कपाट उघडलं आणि पुढे सगळ्या कपड्याचा पसारा. तुमची तयार व्हायची इच्छाच मरून जाईल. म्हणून फोकस राहायचा आणि कसं आहे, म्हणजे 15 दिवसांनी किंवा वरचीवर जे आपलं कपाट असतं किंवा जी अशी अडगळीची जागा असते, की जिथं आपलं रोज क्लिनिंग होत नाही ना, अशा ठिकाणचं क्लिनिंग करून घ्यायचं. खरं सांगते, आपलं घर आपण असं म्हणतो, की तिथे कोण जाणार आहे, तिथं पसारा पडलाय, तिथं कोण जाणार आहे. पण तिथून निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये पसरत असते आणि घर जेवढं नीट आणि क्लीन असेल ना, तेवढं आपली चिडचिड पण कमी होती आणि आपलं मन स्थिर राहायला पण मदत होते. स्वतःलाच ॲप्रिशिएट करायचं. असणारी बाई हिचं काम छोटं नसतं, कारण ती घरात राहून, आणि ही एक बिनपगारी नोकरी आहे. तरी पण ह्यात काही नवीन नाहीये, तरी पण आपण मन लावून ती करत असतो. पण त्या कामाचा साधा आपल्याला कोण शाबासकी पण देत नाही किंवा कौतुक पण करत नाही. मग अशा वेळेस आपण काय करायचं? तुम्ही तुमचं एखादं काम असेल, जे काम झालं, तुम्हाला आनंद झाला, तर तुम्ही स्वतःला अप्रिशिएट करा ना, स्वतःचं कौतुक करा. दुसरे येऊन तुम्हाला अप्रिशिएट तर कधीच करणार नाही. काही-काही घरांमध्ये ते होतं, काही-काही घरामध्ये ते होत नाही. मग जर तुमचा टास्क पूर्ण झाला, तर तुम्ही स्वतःसाठी छान कॉफी करा किंवा चहा घ्या, एखादी शॉर्ट मूव्ही बघा किंवा रील स्क्रोल करत बसा. तुम्हाला जे आवडतं ते करा. म्हणून दुसरे येऊन आपलं कौतुक करेल याची वाट बघायची नाही. जर ते होत नसेल, तर आपण स्वतःलाच अप्रिशिएट केलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या 5 टिप्स सांगितल्या. तर त्यातल्या कोणत्या तुम्हाला जास्त उपयोगाच्या वाटल्या, त्या मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हे कोणी सांगितलं नसेल, पण मी सांगते. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहे. शेवटी तुम्हाला एवढंच सांगेन, की घरातली कामं उरकण्यासाठी कोणत्या मोटिव्हेशनची गरज नाही, तर छोट्या-छोट्या सवयी लावून घ्यायची गरज आहे. आणि जी गोष्ट केल्याने तुम्हाला आनंद मिळतो ना, ती गोष्ट करण्यासाठी मागे पडू नका. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तर माझे इतर पण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला जर माझा चॅनल आवडला किंवा माझा व्हिडिओ आवडला, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याशिवाय पुढे जाऊ नका. लाईक करा आणि लवकरच भेटूया पुढील छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी छान राहा, मस्त राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत सर्वांना बाय.